काय व्हॉइस हा नामे किंवा सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणायचं विभक्ती असे म्हणायचं. उदाहरणार्थ राम आंबा खातो. या वाक्यामध्ये नाम काय राम आणि त्या ठिकाणी तो आंबा खातो तो काय सर्वनाम. मग आपली विभक्तीची डेफिनेशन काय सांगते नामे किंवा सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी वाक्यातलं क्रियापद काय खातो या क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणायचं विभक्ती असे म्हणायचं. त्या विकारांना काय म्हणायचं विभक्ती असे म्हणायचं. मुलास ह्याच्यामध्ये प्रत्यय काय आहे मुलाचा. याच्यामध्ये प्रत्यय काय आहे मुलाने. याच्यामध्ये प्रत्यय काय आहे ने आहे की नाही. नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीत रूपांतर करताना त्याला जे अक्षर जोडले जातात नाम काय मुला नाम काय मुला याला कुठला अक्षर जोडलाय चा म्हणजे या अक्षराला काय म्हणायचं विभक्तीचे प्रत्यय. मुलाने कोणता अक्षर जोडलाय ने याला काय म्हणायचं विभक्तीचा प्रत्यय. मुलास नाम काय मुला कोणता अक्षर जोडलाय स याला काय म्हणायचं विभक्तीचे प्रत्यय. विभक्तीचे प्रत्यय म्हणजे काय नामाला जे अक्षर बोलले जाते त्या अक्षराला काय म्हणतात विभक्तीचे प्रत्यय असे म्हणायचं. विभक्ती समजली. विभक्तीचे प्रत्यय समजले तुम्हाला. ओके किती प्रकार आहेत 8. बघा नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असताना संबंध एकूण 8 प्रकारचा असतो. किती प्रकारचा असतो 8. म्हणून विभक्तीचे एकूण प्रकार किती आहेत 8. कोणकोणते प्रकार आहेत प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी आणि संबोधन असे विभक्तीचे एकूण प्रकार किती आहेत 8 प्रकार आहेत. प्रथमा आणि द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन अनेक वचन. प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला काय म्हणायचं सामान्य रूप. सामान्य रूप ओळखताना अगोदर काय ओळखायचं तुम्हाला कावळ्याचा रंग काळा आहे. अगोदर काय ओळखायचंय काय कावळ्याचा प्रत्यय शोधा. काय शोधा प्रत्यय काय प्रत्यय. मग मूळ शब्द काय कावळा. मग मूळ शब्द काय कावळा. मग त्या सामान्य रूप काय होईल कावळे. बघा मी तर आली अरे कावळ्या तोंडाच्या मी तर आली शाळेत गेली. चला मी तर कुठे गेली शाळेत. या वाक्यातला प्रत्यय शोधा. कशामध्ये येतंय कोणत्या ह्याच्यामध्ये विभक्तीच्या प्रकारामध्ये येतंय सप्तमी. बरोबर आहे का. मग काय प्रत्यय. मग मूळ शब्द काय शाळेत. सामान्य रूप काय होईल शाळेत. समजलं. सामान्य झाडावर पक्षी बसला. कुठे बसला पक्षी झाडावर बसलाय. बाबळीच्या हरभऱ्याच्या कुठे बसलाय कुठे बसलाय झाडावर. कोण बसलाय पक्षी झाडावर पक्षी बसलाय. सुरुवातीला काय शोधायचंय तुम्हाला शब्दयोगी अव्यय कोणता आहे मूळ शब्द काय झाड. मूळ शब्द काय झाड. झाडा नाही थोबड्या झाड. मूळ शब्द काय झाड. मग आता विशेष सामान्य रूप काय झाडा. सामान्य रूप काय झाडा. सामान्य रूप म्हणजे काय विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला काय म्हणायचं सामान्य रूप असे म्हणायचं. तुम्हाला सामान्य रूप शिकवलं मी आहे की नाही. ओके आता तुम्हाला काय करायचं तक्ता हा पूर्ण करायचा. हा तक्ता पूर्ण करायचा तुम्हाला काय करायचं. जर तुम्ही हा तक्ता पूर्ण नाही केला 1000 रुपये गाडी पेट्रोल आहे महागारी सुभागणार नाही. आणखी सांगतो सिरियसली बोलतो गाडी एकदा चालू केली गाडी समुद्रात पण जाऊ द्या महागारी येणार नाही पुन्हा. जर याचं तुम्ही उत्तर नाही सांगितलं तर आयुष्यात तुम्हाला माझं तोंड दिसणार नाही. ओके उत्तर सांगा मी जिवंत राहतो पण मी आल्यावर माझ्या मातीला सांगायचं नका उत्तर. ओके बघा शब्द
मूळ शब्द प्रत्यय सामान्य रूप. चला तक्ता पूर्ण करा. शब्द काय? मूळ शब्द काय?